ग्रामपंचायत कशी ठरते, तर ज्या भागाची लोकसंख्या ही 1000 पेक्षा जास्त आहे आणि दरडोई उत्पन्न किमान 10 रुपये आहे, अशा क्षेत्राला गाव म्हणून मान्यता दिली जाते. अशा मान्यताप्राप्त गावात ग्रामपंचायत स्थापन करण्यात येते. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार हा विभागीय आयुक्तांना असतो. ग्रामपंचायत निर्मितीसाठी लोकसंख्या किमान 600 असणं आवश्यक आहे. पण जर लोकसंख्या 600 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर 2 किंवा 3 गावात मिळून ग्रामपंचायत असते आणि तिला म्हणतात गट ग्रामपंचायत. गावातील लोकसंख्येनुसारच निवडणूक अधिकारी गावचे वॉर्ड म्हणजेच प्रभाग तयार करतात आणि त्यानुसार गावाची विभागणी ही वेगवेगळ्या वॉर्डमध्ये केली जाते. प्रत्येक वॉर्डमध्ये समान लोकसंख्या असण्यावर भर दिला जातो. लोकसंख्येनुसार प्रभागाची संख्या आणि ग्रामपंचायत सदस्य किती असावेत हे ठरवलं जातं. ग्रामपंचायतीच्या प्रभागामध्ये विभागणी ही संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी करतात. म्हणजेच गावची लोकसंख्या 600 ते 1500 असेल तर वॉर्ड 3 आणि सदस्य संख्या 7 असते. लोकसंख्या 1501 ते 3000 असेल तर वॉर्ड 3 आणि सदस्य संख्या 9 असते. लोकसंख्या 3001 ते 4500 असेल तर वॉर्ड 4 आणि सदस्य संख्या असतात 11. लोकसंख्या 4501 ते 6000 तर वॉर्ड असतात 5 आणि सदस्य संख्या असते 13. लोकसंख्या 6001 ते 7500 असेल तर वॉर्ड 5 आणि सदस्य संख्या 15. तर लोकसंख्या 7501 पेक्षा जास्त असेल तर वॉर्ड असतात 6 आणि सदस्य संख्या असते 17. ज्या वॉर्डमध्ये अनुसूचित जाती किंवा जमातीच्या लोकांची संख्या जास्त आहे तो वॉर्ड राखीव ठेवला जातो. ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांना 50%, तर अनुसूचित जाती जमातींना लोकसंख्येच्या प्रमाणात, तर इतर मागासवर्गीयांना आता बांटी आयोगानं सुचवल्याप्रमाणे आरक्षण दिलं जातं. त्यामुळे सर्वत्र सलग 27% आरक्षण नसतं. तसंच हे सर्व आरक्षण हे 50%च्या वर जाता कामा नये. उमेदवाराचं नाव हे गावातल्या मतदार यादीत कुठल्या तरी प्रभागात असणं आवश्यक असतं. अन्य गावाच्या मतदार यादीत असून चालत नाही. ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी त्या व्यक्तीनं वयाची 21 वर्ष पूर्ण केलेली असावीत आणि ती व्यक्ती किमान 7वी पास असणं गरजेचं आहे. गावातील मतदार हे गुप्त पद्धतीनं ग्रामपंचायत सदस्यांची निवड करतात. सरपंचांची निवड ही याआधी निवडून आलेल्या सदस्यांमधून व्हायची. पण राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार आता सरपंचांची निवड देखील थेट मतदारांमधून गुप्त मतदानानं होणार आहे. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा पहिल्या बैठकीपासून पुढील